हाय हॅलो नमस्कार शुभ दुपार सर्वांना. तर आता मी दुपारचं जेवण बनवते. सकाळ सकाळचा नाश्ता पण बनवून झाला सगळा. सगळी कामं पण आवडली, घरातली मस्तपैकी झाडलोट करून घेतलं. बाहेर पाऊस येतोय त्याच्यामुळे आता बाहेर काय जाता येत नाही. तर आता घरातलंच मस्त आता बनलं, आता आवरून घ्यावं पटपट असं दुपारचं जेवण पण बनवून घ्यावं. आणि मोठं मासं आणलेलं आहे, तर मोठं मासं धुवून घेतलं चांगलं मिठाच्या पाण्यानं आणि लिंबू पण पिळले चांगलं, मग त्याला चकाकीपणा पण येतो माशाला मस्तपैकी. आता तर चला तर मग आता मासा आता मी फ्राय करून घेते आता. आणि बाहेर पाऊस पण येतोय भरपूर असा मस्तपैकी. तर इतकं वारं सुटलंय आणि त्यात आणि पाऊस भरपूर असं वारं सुटलं या. तर नारळ पण आता पडलं म्हणजे पडत्याला इतकं मोठ्याच्या मोठं वारं पण येतं या. तर मस्तपैकी तुम्हाला वारं पण दाखवते, दिसते का नाही वारं, कसं आहे वारं बघा. या असं वारं सुटलेलं आहे आणि मोठाच्या मोठा पाऊस पण आलेला आहे भरपूर असा. तर चला तर मग बाय बाय. तर आजचा बेत खूप छान असा आहे मस्तपैकी. तर मी मासं फ्राय करायला घेतली ती, तर तुम्हाला मासं दाखवते मस्तपैकी. चिकनच्या पीसगत मासा आहे, तर मोठ्याच्या मोठं पीस आहेत आणि भरपूर असा मसाला लावलेला आहे, घरगुतीच मसाला लावून घेतलेला आहे. तर आता चांगलं कुरकुरीतपणा पण आलेला आहे आणि फ्राय पण झाले. ती तेल जरा थोडंसं ओतलेलं आहे जास्त आणि गॅस पण असं कमी ठेवलेलं आहे म्हणजे चांगलं कुरकुरीतपणा येतो त्याला. तर काटा अजिबात नाही तर या माशामध्ये. मोठं मासा मोठ्या माशातला प्रकार असतो त्यातलंच मासा आणलेला आहे बघा. आणि कसं चिकनच्या पीस गट दिसते ती, तर तिकडं आता तळते ती. तर इथं मस्तपैकी आता मातीच्या भांड्यात ठेवले ती आणि मुरते ते पण चांगलं. तोपर्यंत इकडं आता हे फ्राय करून घेतलेलं इथं चिकनच्या पीसगत. आणि इथं तळण दुपारचं मस्तपैकी जेवण. आणि इथं चपात्या बनवून घेतल्या त्या भांड्यात गरम गरम चपात्या. तर इथे आपली शेवग्याची शेंग आहे मस्तपैकी. शेवग्याची शेंग अशीच अख्खी नुसती शेवग्याची शेंग आहे आणि झटकेपट साधा सिंपलच असं बेत आहे आजचा. तर इथे बनवून घेतलेला आहे साधा सिंपल असा मसाले भात बनवून घेतला. किती छान आणि देखणा दिसायला दिसतो या. बटाटे घातले ते, शेंगदाणा दिसते ते, गाजर येते आणि भरपुडीत असा मस्तपैकी भात बनवून घेतलेला आहे. आजचा बेत असं रोजच असते म्हणा पण. तर दुपारचं जेवण आहे मस्तपैकी, या सर्वांनी जेवायला. आणि अंडी पण मी शिजवून घेतली ती. तर इथे कुकरमध्ये अंडी पण शिजवून घेतली, 4-5 अशा शिट्ट्या करून घेतल्या. आणि मग आता माझा स्वयंपाक आता झालाय आता बऱ्यापैकी आता. तर मासच तेवढं आता फ्राय करायचं राहिले ते, त्यासाठी आता मी किचनपाशी आता उभा राहिलेले. तर मासं त्याला कुरकुरीतपणा पण आणण्यासाठी लय उशीर लागतो असा आणि कमी गॅस ठेवायला लागतो. गॅस जर फुल सोडला तर असं करपून जाते ते, त्याच्यामुळे कमी गॅसवरच असं एक 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 पीस असं घेते आता इकडं. म्हणजे चिटकत पण नाही ते आणि त्याला चिकाटीपणा पण येत नाही. खूप छान असं बनते ते आणि खायला पण टेस्टी लागते ते मासं. तर तुम्ही पण असंच एकदा बनवून बघा. लहान मासं मोठं मासं असं गॅस कमी ठेवला म्हणजे मस्तच असं फ्राय पण होऊन जाते ते. तर ह्याच्याकडे बघितलं की असं मला वाटतं की ही चिकनचंच पीस आहे. तर मस्तच आता घेते आता